श्री स्वामी समर्थ. उद्या निर्जळा एकादशी. सकाळीच उंबरठ्यावर ठेवा या 2 वस्तू. शत्रू लोटांगण घालेल, पतीची मुलांची जोरदार प्रगती होईल. नमस्कार सख्यांनो आणि माझ्या भावांनो. उद्या 25 जून म्हणजेच वर्षातील सर्वात मोठी, सर्वात शक्तिशाली आणि अनंत पटीने फळ देणारी निर्जळा एकादशी. तुम्हाला माहीत आहे का, उद्याच्या या एका रात्रीत ब्रह्मांडात अशा काही अद्भुत ऊर्जा सक्रिय होणार आहे ज्या तुमच्या आयुष्याचं नशीब पूर्णपणे बदलू शकतात. जर तुमच्या आयुष्यात शत्रूंनी धुमाकूळ घातला असेल, कोर्ट कचेऱ्यांचे वाद संपत नसतील किंवा मुलांच्या प्रगतीला जणू काही खीळ बसली असेल, मुलं हुशार असूनही त्यांना यश मिळत नसेल, तर उद्याचा हा दिवस तुमच्यासाठी एक वरदान ठरणार आहे. उद्या रात्री 12च्या आधी तुमच्या उंबरठ्यावर फक्त या 2 वस्तू ठेवायच्या आहे. होय, फक्त 2 वस्तू. आणि चमत्कार बघा, जो शत्रू तुमच्या विनाशाची वाट पाहत होता तो स्वतः तुमच्या चरणावर लोटांगण घालेल आणि तुमच्या मुलांच्या प्रगतीचे बंद दरवाजे इतक्या जोरात उघडतील की तुम्ही थक्क व्हाल. पण त्या 2 वस्तू कोणत्या, त्या कशा ठेवायच्या आणि त्यामागील ते गुप्त रहस्य काय आहे, हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अत्यंत सविस्तरपणे सांगणार आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण अर्धवट माहिती नेहमी घातक ठरते. पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या या परिवाराला आत्ताच्या आत्ता लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. आणि हो, या पवित्र दिवशी विष्णू देवाची आणि शिवशंभूंची कृपा मिळवण्यासाठी आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय, ओम नमो भगवते वासुदेवाय नक्की लिहा. तुमच्या मनातील इच्छा देव नक्की पूर्ण करेल. निर्जळा एकादशीचे महत्त्व आणि गोष्ट सांगते, ऐका सख्यांनो. वर्षभरात 24 एकादशी येतात, पण या सर्व एकादशींचा राजा म्हणजे निर्जळा एकादशी. शास्त्र सांगतं की जर तुम्ही वर्षभराच्या इतर 23 एकादशी केल्या नाहीत आणि फक्त एकच निर्जळा एकादशी पूर्ण निष्ठेने केली तर तुम्हाला संपूर्ण वर्षाच्या एकादशीचे पुण्य एकाच दिवशी मिळते. पण विचार करा, या एकादशीला निर्जळा का म्हणतात? यात पाण्याचा एक थेंबही न घेता व्रत करायचे असते. हे व्रत इतके कठीण का आहे? आणि उद्याच्या रात्री उंबरठ्याशी असं काय घडतं ज्याने गरिबीचा श्रीमंत आणि शत्रूचा मित्र होतो? आपला उंबरठा हा केवळ घराची सिस्टीम नाही, तर तो लक्ष्मीचे आगमन आहे. अलक्ष्मीचे विसर्जन करण्याचे मुख्य केंद्र आहे. उद्या रात्री ब्रह्मांडातील शक्ती जेव्हा पृथ्वीवर येतात तेव्हा तुमच्या उंबरठ्यावर असलेल्या त्या 2 वस्तू थेट तुमच्या नशिबावर घाला घालणार आहे. ते रहस्य काय आहे ते आपण उपायांमध्ये पाहू. पण त्याआधी एक एकादशीची ती प्राचीन कथा जी ऐकल्याने अर्धी पापं नष्ट होतात ती आपण जाणून घेऊया. ही कथा आहे द्वापार युगातील महाभारताच्या काळात, जेव्हा महर्षी वेदव्यास यांनी पांडवांना एकादशी व्रताचे महत्त्व सांगितले. माता कुंती, द्रौपदी, युधिष्ठिर, अर्जुन आणि नकुल सहदेव हे सर्वजण प्रत्येक एकादशीला कडक उपवास करायचे. पण पांडवांमधील द्वितीय बंधू म्हणजेच महाबली भीमसेन यांचा जठराग्नी म्हणजेच भूक इतका तीव्र होता की त्यांना एक क्षणासाठीही भूक सहन होत नसे. भीम व्याकुळ झाले. ते महर्षी व्यासदेवांकडे गेले आणि हात जोडून म्हणाले, हे ऋषीवर्य, माझे सर्व कुटुंब एकादशीचे व्रत करून पुण्य कमावत आहे, पण मला भूक सहन होत नाही. मी उपाशी राहिलो तर माझे प्राण कंठाशी येतात. मग काय, मला कधीच मोक्ष मिळणार नाही? माझ्या हातून पुण्य घडणार नाही का? मला यातून काहीतरी मार्ग दाखवा. व्यासदेव हसले आणि म्हणाले, हे भीमा, घाबरू नकोस. जर तुला प्रत्येक एकादशीला उपवास करणे शक्य नसेल तर तू ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षातील निर्जळा एकादशी हे एकच व्रत कर. या दिवशी सूर्योदयापासून दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत अन्न तर काय, पण पाण्याचा एक थेंबही ग्रहण करायचा नाही.
जर तू हे कठीण व्रत पूर्ण केलेस तर तुला वर्षभरातील सर्व 24 एकादशींचे फळ एकाच वेळी मिळेल आणि तुला थेट वैकुंठ प्राप्त होईल. भीमसेनने व्यासदेवांचा सांगण्यावरून अत्यंत निष्ठेने भूक तहान सहन करत हे व्रत केले. दुसऱ्या दिवशी सकाळी ते मूर्छित पडले म्हणजे बेशुद्ध पडले. तेव्हा गंगाजळ देऊन त्यांचे व्रत सोडण्यात आले. म्हणून या एकादशीला भीमसेनी एकादशी किंवा पांडव एकादशी असेही म्हणतात. सख्यांनो, जेव्हा भीम सेनासारखा महाबली हे व्रत करू शकतो तर आपण आपल्या कुटुंबाच्या सुखासाठी उद्याचा दिवस का वाया घालवायचा नाही? नक्कीच नाही. निर्जळा एकादशी हे वर्षभरातील सर्व 24 एकादशींमध्ये सर्वात कठीण आणि सर्वोच्च फलदायी व्रत मानले जाते. या व्रताचे पूर्ण पुण्य मिळवण्यासाठी तुम्ही विष्णू माऊलीची कृपा संपादन करण्यासाठी शास्त्रात सांगितलेले 10 महत्त्वाचे नियम खालीलप्रमाणे आहे, जे तुम्ही आवर्जून पाळले पाहिजे. पाण्याचा थेंबही न घेणे. निर्जळा एकादशीला याचा अर्थच पाण्याचा त्याग करणे असा आहे. या व्रतामध्ये एकादशीच्या सूर्योदयापासून ते दुसऱ्या दिवशीच्या सूर्योदयापर्यंत पाण्याचा एक थेंबही गळ्याखाली उतरायचा कामा नये. केवळ आचमन करण्यासाठी जेवढ्या पाण्याची परवानगी आहे तेवढेच पाणी वापरता येते. द्वादशी तिथीपासून नियमांचे पालन. व्रताची सुरुवात आदल्या दिवशी दशमी तिथीपासून नियमांचे पालन. व्रताची सुरुवात आदल्या दिवशी म्हणजे दशमीच्या रात्रीपासून होते. दशमीच्या रात्री सात्विक आणि हलका आहार घ्यावा. या रात्रीनंतर अन्न आणि पाण्याचे सेवन पूर्णपणे बंद करावे, जेणेकरून एकादशीच्या दिवशी शरीराला त्रास होणार नाही. कडक ब्रह्मचर्य, सात्विकता. एकादशीच्या दिवशी ब्रह्मचर्य पालन करावे. मानसिक शुद्धता राखणे अत्यंत आवश्यक आहे. या दिवशी पूर्णपणे ब्रह्मचर्याचे पालन करावे. मनात कोणाबद्दलही वाईट विचार आणू नये. वाणीवर नियंत्रण. या दिवशी घरात किंवा बाहेर कोणाशीही वादविवाद करू नये. खोटे बोलणे, कोणाची निंदा नालस्की करणे किंवा कोणावर रागवणे या गोष्टींमुळे व्रताचे पुण्य नष्ट होते. महिलांनी विशेषतः घरात शांतता आणि आनंदी वातावरण ठेवावे. तांदूळ आणि अन्न वर्ज्य. जरी तुम्ही काही कारणास्तव निर्जळ उपवास करू शकत नसाल, तरी फलाहार करत असाल तरीही या दिवशी तांदूळ खाणे महापाप मानले गेले आहे. घरात इतर सदस्यांसाठी या दिवशी सात्विक अन्नच शिजवावे. लसूण कांदा पूर्णपणे वर्ज्य करावा. झाडांची पाने किंवा तुळस तोडू नका. एकादशीच्या दिवशी कोणत्याही जिवंत झाडाला इजा पोहोचवू नये. विष्णू पूजेसाठी तुळशीची पाने लागतात, म्हणून तुळशीची पाने आदल्याच दिवशी तोडून ठेवावी. एकादशीच्या दिवशी तुळशीला स्पर्श करणे किंवा पाने तोडणे वर्ज्य आहे. विष्णू सहस्त्रनाम किंवा रात्रीचे जागरण. हा दिवस फक्त उपाशी राहण्याचा नसून भगवान विष्णूंना प्रसन्न करण्याचा आहे. दिवसभर शक्य तितका वेळ ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करत एकादशीच्या रात्री झोपण्याऐवजी विष्णू चालीसा, विष्णू सहस्त्रनाम पठण करत जागरण करावे. दात घासताना काळजी घ्या. एकादशीच्या दिवशी सकाळी दात घासताना लाकडी दातून किंवा ब्रश करताना तोंडातून पाणी जाता कामा नये. शक्यतो फक्त पाण्याने चूळ भरून किंवा जीभ तोंड स्वच्छ करावे, जेणेकरून नकळत पाणी पोटात जाणार नाही. दानधर्म. अनन्यसाधारण महत्त्व. एकादशीला पाण्याचे किंवा धान्याचे दान करणे सर्वात मोठे पुण्य मानले जाते. या दिवशी गरीब किंवा गरजू लोकांना पाण्याचे माठ, छत्री, पंखे, खरबूज किंवा कपडे आवर्जून दान करा. व्रताची सांगता दुसऱ्या दिवशी म्हणजेच द्वादशी तिथीला सूर्योदयानंतर विधिवत पूजा करून आणि ब्राह्मणाला किंवा गरजूला दान देऊनच करावी. उपवास सोडताना सुरुवातीला थोडे तुळशीपत्र आणि पाणी घेऊन उपवास सोडावा. त्यानंतर अन्न ग्रहण करावे. जर तुमचे वय जास्त असेल, तुम्ही आजारी असाल किंवा गरोदर असाल तर शरीराला अवाजवी त्रास देऊन निर्जळ उपवास करू नये. अशा वेळी तुम्ही पाणी पिऊन किंवा फळाहार करूनही विष्णू भक्ती करू शकता. देव मनातील भाव पाहतो, शरीराचे हाल नाही.
कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ ओम नमो भगवते वासुदेवाय लिहायला विसरू नका. विष्णू माऊली तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करत. आता आपण येऊया आपल्या व्हिडिओच्या मुख्य भागाकडे, ज्याची तुम्ही उत्सुकता धरून वाट पाहत आहात. 25 जून रात्री ठीक 9 ते 12च्या दरम्यान तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य उंबरठ्यावर 2 अत्यंत गुप्त आणि पवित्र वस्तू ठेवायच्या आहे. हा उपाय केल्याने काय होईल? घरातील नकारात्मकता, नजरदोष, शत्रूंचा त्रास समूळ नष्ट होईल. तसेच तुमच्या मुलांच्या प्रगतीतील राहू, केतू आणि शनी अडथळे दूर होऊन त्यांची जोरदार प्रगती होईल. काळे तीळ आणि पिवळी मोहरी. पहिली वस्तू म्हणजे एका छोट्या कागदाच्या पुडीत किंवा मातीच्या पंटीत थोडेसे काळे तीळ आणि पिवळी मोहरी एकत्र करून ठेवा. का आणि कसे? काळे तीळ हे भगवान विष्णूंच्या घामातून निर्माण झाले आहे असे मानले जाते, तर पिवळी मोहरी नकारात्मक ऊर्जेला घरात येण्यापासून रोखते. उद्या रात्री उंबरठ्याच्या उजव्या बाजूला ही पुडी ठेवा. यामुळे तुमच्या मुलांवर असणारी वाईट नजर किंवा शत्रूने केलेली कोणतीही वाईट बाधा घराबाहेर नष्ट होईल. शत्रू तुमच्यासमोर नतमस्तक होईल. दुसरी वस्तू 1 रुपयाचे नाणे आणि त्यावर 1 लवंग. दुसरी वस्तू म्हणजे 1 रुपयाचे नाणे आणि त्यावर 1 अखंड फूल असलेले लवंग. का आणि कसे? हे महालक्ष्मीचे प्रतीक आहे आणि लवंग हे भगवान विष्णूंचे आकर्षण वाढवणारी चुंबकीय वस्तू आहे. उंबरठ्याच्या डाव्या बाजूला हे नाणे आणि लवंग ठेवा. उद्या रात्री जेव्हा तुम्ही या दोन्ही वस्तू उंबरठ्यावर ठेवाल तेव्हा तिथे विष्णू देवांचे स्मरण करून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा 11 वेळा जप करा आणि तुमच्या मुलांचे नाव घेऊन त्यांच्या प्रगतीची प्रार्थना करा. दुसऱ्या दिवशी काय करायचे? 26 जूनच्या सकाळी आंघोळ झाल्यानंतर उंबरठ्यावरील ती काळी तिळाची पुडी आणि मोहरी घराबाहेर नेऊन कुठेतरी झाडाखाली किंवा मातीत टाकून द्या आणि ते जे 1 रुपयाचे नाणे आहे, लवंग आहे, ते उचलून गंगा जळाने स्वच्छ धुवा आणि तुमच्या मुलांच्या अभ्यासाच्या टेबलवर, कंपास बॉक्समध्ये किंवा पैशाच्या कपाटात लाल कपड्यात बांधून ठेवा. बघा सख्यांनो, हा साधा वाटणारा उपाय इतका तीव्र आणि प्रभावी परिणाम दाखवतो की येत्या काही दिवसात तुमच्या मुलांच्या नोकरीच्या, व्यवसायाच्या किंवा शिक्षणाच्या संधी अचानक चालून येतील. शत्रू जे तुमच्या पाठीमागे कटकारस्थान करत होते ते स्वतःहून शांत होतील. मुलांच्या जोरदार प्रगतीसाठी अतिरिक्त उपाय सांगते. उपायासोबत जर मुलांचे नशीब बलवान करायचे असेल तर उद्याच्या दिवशी आणखीन एक छोटा उपाय. उद्या संध्याकाळी भगवान विष्णूंच्या फोटोसमोर 1 वाटीत थोडीशी साखर आणि त्यात 1 तुळशीचे पान ठेवा. विष्णू देवांना साखरेचा आणि तुळशीचा नैवेद्य दाखवा. त्यानंतर रात्री ती साखर तुमच्या मुलांच्या दुधात टाकून किंवा अशीच खायला द्या. शास्त्रानुसार निर्जळा एकादशीला विष्णू चरणाची साखर खाल्ल्याने मुलांची बुद्धी तीव्र होते, एकाग्रता वाढते आणि रागीटपणा कमी होतो. हा उपाय आवर्जून करून पहा. तर माझ्या प्रिय सख्यांनो आणि भावांनो, उद्या 25 जूनला येणारी ही निर्जळा एकादशी अजिबात वाया घालू नका. शक्य असेल तर उपवास करा, शक्य नसेल तर निदान घरात सात्विक वातावरण ठेवा. कुणावरही रागू नका आणि रात्री उंबरठ्यावर हा उपाय मनोभावे करा. माझ्या विष्णू माऊलीवर आणि स्वामी समर्थ महाराजांवर पूर्ण विश्वास आहे की हा उपाय केल्यानंतर तुमच्या घरातील दारिद्र्य, दुःख आणि शत्रूंचा त्रास कायमचा नष्ट होईल. मुलांचे भविष्य उज्ज्वल होईल. विश्वास ठेवा, जिथे श्रद्धा असते तिथे चमत्कार घडतो. तुम्हाला आजची ही माहिती, ही भीमसेनी एकादशीची कथा आणि उपवास उपाय कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. तुम्हाला आजची ही माहिती, ही भीमाची गोष्ट, एकादशीची कथा, हे उपाय कसे वाटले मला कमेंट करून नक्की सांगा. जाता जाता पुन्हा एकदा आठवण करून देते, हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत आणि नातेवाईकांसोबत नक्की शेअर करा. व्हिडिओला आत्ताच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून असेच आध्यात्मिक आणि नशीब उघडणारे व्हिडिओ तुम्हाला रोज पाहायला मिळतील. चला तर मग कमेंट बॉक्समध्ये विष्णुदेव आणि शिवशंभूंचा नामाचा गजर करूया. आत्ताच लिहा श्री स्वामी समर्थ. ओम नमः शिवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय.
भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी तुम्हा सर्वांना सुखात, समाधानात आणि आनंदात ठेवो, हीच त्यांच्या चरणी मनापासून इच्छा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.